स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। बनावट कागदपत्रे तयार करून त्या आधारे न्यायालयात बोगस जामीन देणाऱ्या टोळीचा ठाणे नगर पोलिसांनी पर्दाफाश केलाय। एका बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला अशाच प्रकारे बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस जामीन दिल्याचे निदर्शनास आल्यानंतर ठाणे नगर पोलिसांनी हुसेन वारसी अन्सारी याच्यासह 5 आरोपींना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुमार देशमुख यांनी दिली आहे। वाघे स्टेट पोलीस ठाण्यात 2023 मध्ये दाखल असलेल्या विनयभंग, मारहाण आणि बलात्काराच्या गुन्ह्यात रमेश यादव हा न्यायबंदी आहे। त्याच्या विरुद्ध ठाण्याचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यांच्या न्यायालयात रमेशने जामिनासाठी अर्ज केला होता। त्यांच्या जामिनासाठी हुसेन अन्सारी यांची जामिनाची बनावट कागदपत्रे तयार करून त्यात ठाणे न्यायालयात बोगस जामीनदार म्हणून हजर करण्यात आले। हा प्रकार पोलिसांसह न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायदान विभागाचे कर्मचारी विनोद पाटील यांनी या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह इतर कलमान्वये 3 जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला होता। पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या पथकाने तपासादरम्यान न्यायालयात बोगस जामीनदार म्हणून हजर झालेला हुसेन अन्सारी आणि त्याचा साथीदार इम्तियाज अहमद मेमन उर्फ चपट या दोघांना 12 जून रोजी अटक केली। सखोल चौकशीमध्ये असलम नूर मोहम्मद मंसूर, होप फोरॅक्स अँड कम्युनिकेशन मधील मेहताब हैदर नसीम आणि त्याचा मेवणा मेहंदी हसन उर्फ आसिफ यांची नावे समोर आली। आसिफच्या मदतीने झेरॉक्स दुकानातील कॉम्प्युटरमध्ये अन्सारी वारसी याच्या नावाने बनावट आधार कार्ड, इंटरनॅशनल एअर कंडिशन कंपनीचे ओळखपत्र, पगार पावत्या, रेशन कार्ड तयार करून ठाणे जिल्हा न्यायालयात जामीनदार एजंट म्हणून काम करणाऱ्या इम्तियाज अहमद मेमन उर्फ चपट याच्या मदतीने वारसी याला न्यायालयात बोगस जामीनदार म्हणून हजर केले होते। प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठाणे रेल्वे स्थानकात फलाटावर लावण्यात आलेल्या 170 सीसीटीव्ही कॅमेऱ्यापैकी 50 कॅमेरे गेले अनेक आठवडे बंद असल्याची बाब उघडकीस आली। सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या भागात कोणतीही दुर्घटना, अपघात व गैरप्रकार झाल्यास याचे चित्रीकरण मिळवण्यात पोलिसांना अडचण येण्याची शक्यता आहे। 1.5 वर्षापूर्वी लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे प्रशासनाकडे स्थानकात 50 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी केली होती, तीही अद्याप पूर्ण करण्यात आलेली नाही। याबाबत मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाची संपर्क साधला असता तो होऊ शकत नाही। ठाणे स्थानकात रोज सुमारे 7 लाख प्रवासी ये जा करतात। उपनगरीय रेल्वे गाड्यांसह रोज 250हून अधिक लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात। ठाणे स्थानक कायम वर्दळीचे असते। गर्दीच्या वेळी खिसे कापू, मोबाईल चोरांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलीस नेहमीच करीत असतात। अशा घटना घडल्यास आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील चित्रीकरणाचा उपयोग होतो। शिवाय गर्दीत अनेकदा अपघाती घडतात, अनेकदा प्रवाशांमध्ये हाणामारीचे प्रसंग घडतात। कधीकधी तिकीट तपासण्यांची उजत घालण्याचे प्रकारही होत आहेत। त्यांच्यावर हल्ला करून काही जण पळून जातात। महिलांची गैरकृत्य केल्याच्या घटनाही अनेकदा निदर्शनात येत आहेत। या सर्व गोष्टींवर देखरेख ठेवण्यासाठी स्थानकात सध्या स्थितीत 170 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत। तर स्थानकाबाहेरील परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस आणि पालिकेतर्फे सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आले। मात्र रेल्वेच्या उदासीन कारभारामुळे स्थानक सध्या स्थितीत पूर्णपणे सीसीटीव्हीच्या कक्षेत आलेले नाही। यामुळे भविष्यात कॅमेरे नसलेल्या भागात कोणतीही दुर्घटना, अपघात अथवा गैरप्रकार झाल्यास आरोपीचा शोध घेणे कठीण होण्याची शक्यता वर्तवली जाते। राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी लागू केले। त्यापोटी दरमहा 1,500 रुपये मिळणार आहेत। या रकमेचा लाभ मिळावा यासाठी ठाणे तहसीलदार कार्यालयाजवळील सेतू कार्यालयाच्या खिडकीवर अर्ज घेण्यासाठी शेकडो ठाणेकर बहिणींनी सकाळपासून गर्दी केली। या योजनेचा अर्ज खिडकीवर वाटप होत असल्यामुळे ही रांग पुढे सरकत नसल्यामुळे महिला तासनतास एका ठिकाणी ताटकळत उभ्या असल्याचे वास्तव पाहायला मिळते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अवघ्या एका दिवसातच लोकप्रिय झाली। या योजनेद्वारे दरमहा 1,500 रुपये मिळणार असल्यामुळे पात्र महिलांनी येथील बाजारपेठेतील तहसीलदार कार्यालयाच्या सेतूवर गर्दी केली। सेतूच्या खिडकीपासून ते या प्रांगणाच्या प्रवेशद्वारापर्यंत असलेल्या महिलांची रांग सर्वांचे लक्ष वेधून घेत होती। अर्ज वाटपाचा दुसरा दिवस असूनही गर्दी वाढलेली होती।
पहिल्याच दिवशी 1,500पेक्षा जास्त अर्ज वाटप झाले। आजची गर्दी बघता 2 ते 3 हजार अर्ज वाटप करावे लागणार असल्याचे या सेतू कार्यालयाचे निशांत मांबळे यांनी सांगितले। उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी दाखल्यासाठी या महिलांकडून या खिडकीवर गर्दी झाली होती। या योजनेसाठी 2,50,000 पेक्षा कमी उत्पन्न असायला हवे व महाराष्ट्राचा रहिवासी असलेले आदिवासी दाखला लागत आहे, त्यासाठी ही गर्दी झाली होती। अर्ज दाखल करण्याची मुदत 15 जूनपर्यंत असल्याचे लक्षात घेऊन ठाणेकर महिलांनी सेतू कार्यालयात एकच गर्दी केली होती। मात्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवलेली आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। शाळा सुरू होऊन महिना उलटला असला तरी RTEच्या माध्यमातून खासगी शाळेत प्रवेश घेणाऱ्या आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गणवेश आणि पाठ्यपुस्तकं मोफत दिली गेली नसल्याने पालकांनी उपोषणाचं हत्यार उपसलं होतं। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पालकांनी कालपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली होती। मात्र माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पालकांची भेट घेत मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांची आपण भेट घेऊन ही बाब त्यांच्या निदर्शनास आणू, ज्या खासगी शाळा मनमानी कारभार करत आहेत त्या शाळांविरोधात कायद्याने लढा देऊ अशी चर्चा केल्यानंतर संजय पांडे यांनी केलेल्या विनंतीनंतर पालकांनी उपोषण मागे घेतलं। राईट टू एज्युकेशन 2009च्या कायद्यान्वये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गणवेश, पाठ्यपुस्तके मोफत मिळावीत। RTE कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या शालेय संस्थेवर कार्यवाही करावी। खासगी शाळांची वाढीव फी, डोनेशन त्यांनी सांगेल त्या दुकानातून पाठ्यपुस्तके, गणवेश घेण्याची सक्ती यावर शासनाने पायबंद घालावेत। यासाठी गेल्या महिन्याभर धडाकेबाज युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्व पालक राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करत होते आणि महापालिका शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची देखील पालकांनी भेट घेतली होती। महापालिका मुख्यालयाबाहेर सर्व पालक एकत्रित येत आंदोलन देखील केलं होतं। मात्र कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने पालकांनी कालपासून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केलं होतं। आता आमरण उपोषणाचा दुसरा दिवस असताना माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली। संजय पांडे यांनी खासगी शाळांच्या मनमानी कारभाराविरोधात पालकांनी उभारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली। आपण सर्व मिळून मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन या शाळांविरोधात कायदेशीर लढा देऊ, मी स्वतः तुमच्या सोबत असेल असं आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतलंय। महापालिकेच्या माध्यमातून बाळकुम येथे बांधण्यात आलेल्या धर्मवीर आनंदीगे तरण तलाव येथे आवश्यक असलेली सर्व स्थापत्य कामे ही 10 ऑगस्ट 2024 पर्यंत पूर्ण करून तरण तलाव 15 ऑगस्ट पर्यंत नागरिकांसाठी खुला करण्यात यावा असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत।
आयुक्त सौरभ राव यांनी बाळकुम येथील धर्मवीर आनंदीगे तरण तलाव, ढोकळ येथील शरदचंद्र मिनी स्टेडियम व कोलशेत येथील सुविधा पोखरण्याची पाहणी केली। यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त क्रीडा मिनल पालांडे, माजी नगरसेवक देवराम भोईर, संजय भोईर, उषा भोईर आदी यावेळी उपस्थित होते। बाळकुम, कोलशेत आदी परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी धर्मवीर आनंदीगे तरण तलाव महापालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आला आहे। सदर तरण तलावात अद्याप नागरिकांसाठी खुला झाला नसल्याने तो लवकर खुला करावा अशी मागणी सातत्याने परिसरातील नागरिकांकडून होत आहे। या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी या तरण तलावाची पाहणी करून कामाचा आढावा घेत या ठिकाणी अपूर्ण अवस्थेत असलेली सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले। तळमजला अधिक 4 मजल्याची इमारत असून इमारतीच्या लिफ्टचे काम हे सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल असे संबंधित ठेकेदारांकडून सांगण्यात आले आहे। परंतु तत्पूर्वी तरण तलावाची सर्व कामे पूर्ण करून सदर तरण तलाव 15 ऑगस्ट रोजी नागरिकांसाठी खुला करावा असेही आयुक्तांनी नमूद केले। काही ठळक घडामोडी तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका।